मास्तर, तुम्ही हो. आल्याची चाहूल पण नाही दिलीत. काही काम होतं का? आज नरसू बाबा असता तर त्यानं माझी या कोड्यातनं सुटका केली असती. मास्तर, काय प्रश्न आहे तुमच्या मनात? नाही म्हणजे मला काही उत्तर देता येत आहे का बघतो. नरसू बाबा मला काही गोष्टी सांगून गेले. तीच विद्या अवगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा. काहीतरी मार्ग निघेल या अपेक्षेनं आलोय मी खरं तर. बोला मास्तर, कसली काळजी आहे? गावात अफवांचं पीक आलंय. त्यात माझ्या चित्राची बदनामी होते हो. म्हणजे कोण करतंय बदनामी? सगळं गाव. गाववाले म्हणतात की चित्रा आणि अजिंक्य खोत एकमेकांना चोरून भेटतात. चित्रा या वाड्याची सून व्हावी असं मला वाटतंय, म्हणून मी हे सारं करतोय. वाड्याचा व्याही व्हायची स्वप्न मी बघतोय असं लोकांना वाटतंय. बरं, पुढे? पुढे काय? या सगळ्या कटकटीतून मी मुक्त व्हायचं ठरवलं. चित्रासाठी मी चांगला मुलगा शोधतोय. तर तिला चांगला वर मिळेल का? चित्राचा हा अल्लड स्वभाव बघता ती सुखानं संसार करील? मास्तर, तुम्ही जो चित्राच्या लग्नाचा विचार केलाय तो अगदी योग्य आहे. या साऱ्या त्रासातून जाचातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर चित्राचं लग्न हाच योग्य उपाय आहे. पण तिला योग्य असा वर मिळेल ना? मास्तर, चित्रासारखी निरागस, गोड, गोंडस मुलगी ज्याचा कोणाचा संसार करेल तो सुखाचाच करेल. ती स्वभावानं चंचल असली तरी विचारानं खूप ठाम आहे. मनानं खूप पवित्र आहे. तिच्या स्वभावात स्पष्ट वक्तेपणा आहे. हे सगळे गुण तिच्या अंगी आहेत. मग पोरींचं सगळं चांगलंच होईल असं समजायचं का मी? नाही, पोरीचं सगळं चांगलंच होईल असं समजू का मी? हो, सगळं चांगलंच होईल. मी सगळं चांगलंच करेन. बरं, हा जो कोणी मुलगा असेल तो कुठला असेल? सांगून टाकू का मास्तरांना की नवरा मुलगा तुमच्या समोरच आहे? तो इथलाच असणार. इथलाच म्हणजे? म्हणजे तुमच्या पाहण्यातलाच असेल. नाही, पण माझ्या तरी असा कोणी मुलगा पाहण्यात नाही आहे अजून तरी. मास्तर, तुम्ही काळजी करू नका. तो मुलगा स्वतः तुमच्याकडे येऊन चित्राचा हात तुम्हाला मागेल. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. या. इथं येऊन मन अगदी हलकं झालं. तुमच्या बोलण्यावरून तरी आशेला जागा आहे असं मी समजतो.